नमस्कार मित्र. आज आपण वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. योगेंद्र यादव एक डावे विचारवंत. खरं तर ते डावे म्हणजे कम्युनिस्ट नाहीत किंवा कम्युनिस्ट इतके ते भारत द्वेषी तर मुळीच नाहीत. ते भारतावर प्रेम करणारे आणि भारतीय समाज विकसनशील व्हावा, भारतातली गरिबी कमी व्हावी, भारतातल्या गरिबांना हक्क मिळावे, दलितांना, अल्पसंख्याकांना, तसंच जे तळागाळातील समाज असेल तो प्रगत व्हावा, त्याला काही अधिकार मिळावेत आणि देशातल्या श्रीमंताबरोबरच त्यांनाही अधिक लाभ व्हावा, ह्या दृष्टिकोनानुसार ते नेहमीच लिहित असतात, बोलत असतात. योगेंद्र यादव हे मोठे विचारवंत आणि अभ्यासक असून ते राजकीय, सामाजिक, आर्थिक बाबतीत नेहमी आपले विचार व्यक्त करत असतात. खरं तर मी त्यांचा मोठा फॅन आहे. मला त्यांचे विचार आवडतात. तसंच त्यांचं जे विश्लेषण असतं तेही खूप चांगलं आणि व्यवस्थित असणारं असूनही काही ज्या गोष्टी आहेत की ज्या मला खटकतात. अर्थात मी नाही डावा नाही उजवा, मी मध्यमवर्गीय माणूस आहे. मुळात देशाच्या प्रगतीबरोबर सगळ्यांची प्रगती व्हावी असा माझाही विचार आहे. पण जेव्हा डावे विचारवंत ते समाजवादी असतील, कम्युनिस्ट असतील किंवा सत्तेत असणाऱ्या पक्षाला सतत विरोध करणार असतील, त्यांचा विरोध मी एक वेळ समजू शकतो. पण प्रत्येक सत्तेला विरोध, सत्तेत बसणाऱ्यांच्या विकासाला विरोध आणि विकासाची कुठलीही बाजू न मांडता फक्त त्यांना विरोधाची भूमिका घेऊन सतत विरोध करणे, याला माझा विरोध आहे. याच्यात बऱ्याच वेळा योगेंद्र यादव हेही ह्याच पट्टीने, ह्याच सुराने बोलतात. ते अगोदर अण्णा हजारे यांच्या दिल्लीतल्या आंदोलनात केजरीवाल यांच्यासोबत होते. त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसच्या सत्तेच्या काळात जो भ्रष्टाचार झाला, जो करप्शन झालं, त्यांनी तो विरोध केला. त्याच्यामुळे केजरीवालसोबत असूनही नंतर केजरीवाल सत्तेत गेली तेव्हा आम आदमी पार्टीच्या फाउंडर मेंबरमध्ये त्यांचा सहभाग होता. तो पक्ष स्थापनेपासून तो पक्ष वाढवण्यापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि केजरीवालांना सत्ता मिळवून देताना त्यांनी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने समाजाला एकजूट करून केजरीवालच्या पाठीमागे समाज उभं करण्याचं काम केलं. असे केजरीवाल जेव्हा एकादिशाहीकडे झुकू लागले तेव्हा याच यादवांनी त्यांना विरोध करत ते त्या पक्षापासून दूर गेले. केजरीवाल पण दूर जात त्यांनी त्यांचा स्वतःचा एक गट तयार केला आणि केजरीवालला ते सतत विरोध करत राहिले. स्वराज इंडियाचे ते संस्थापक असून जय किसान आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्लीच्या मध्ये जेव्हा शेतकरी आंदोलन उभे राहिले त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या आंदोलनात सहभाग घेतला आणि त्या आंदोलनाच्या पाठीमागे ते खंबीरतेने उभे राहिले. ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात अशा मताचे ते होते. हे सगळ्या गोष्टी बघत असतात. ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना माझ्या एक लक्षात आलं की यादव हे खरोखरच सच्चे समाजसुधारक आहेत. पण जसं नेहमीच डावे कुठल्याही सत्तेच्या विरोधात असतात किंवा बऱ्याच वेळा ते
हिंदुत्ववादी पक्षाच्या विरोधात असतात अशा ग्रुपमध्ये सतत यादवांचाच सहभाग असतो. अर्थात मला या गोष्टीचं काही वाईट वाटण्याचं कारण नाही, पण जेव्हा हिंदूंना किंवा मूळ जे भारतीय बहुसंख्येने या देशात आहेत त्यांच्या कुठल्याही गोष्टीला विरोध करणारे लोक जेव्हा अल्पसंख्याकच्या बाजूने झुकतात आणि अल्पसंख्याक समाजाच्या चुकीच्या गोष्टींचं सुद्धा समर्थन करतात, त्यावेळेस मला साहजिक या गोष्टीची चीड येते आणि मग मी अशा लोकांच्या विरोधात बोलू लागतो. खरं तर राहुल गांधीच्या भारत पदयात्रेत ते सामील झाले आणि वेळोवेळी त्यांनी काँग्रेसने भाजपला हरवण्यासाठी काय करायला हवं यांचा सल्ला देण्याचं काम केलं. अर्थात ते त्यांचं व्यक्तिगत मत असेल, त्यांनी कुठल्या पक्षाला सल्ला द्यावा आणि कुठल्या पक्षाच्या पाठीमागे उभं राहावं हा त्यांचा तत्त्वाचा विचाराचा विषय असेल, त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. तर मूळ मुद्दा असा की हे योगेंद्र यादव सगळ्या गोष्टी विद्वतेच्या, त्याच्यानंतर एक मोठ्या प्रमाणात राजकीय विचारधारा असणारे, तसंच वेगवेगळ्या पद्धतीने मत मांडत असताना सगळ्या समाजासाठी काम करणारे असल्यामुळे मला त्यांच्याविषयी विशेष आदर आणि सहानुभूती आहे. पण ज्या वेळी त्यांनी भूमिका घेत असताना ही नेहमी राजकीय दृष्टीने भूमिका घेतली. समाजकारण त्यांचं कमी झालं आणि राजकारणामध्ये त्यांचा जास्त वावर सुरू झाला. त्यावेळी फक्त विरोधाला विरोध करणं हीच बरीचशी बाजू त्यांची मला तरी दिसून आली. तर मित्रहो, योगेंद्र यादव यांनी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठल्याही पक्षाने केलेले चांगल्या कामाचा सुद्धा उल्लेख करायला हवा. आता एक 3-4 दिवसापूर्वी त्यांचा एक लेख लोकसत्तेमध्ये छापून आला. त्याचं शीर्षक आहे, तर बहुमतापासून भाजपला रोखणे शक्य आहे. अशा वेळेस ते काँग्रेसला असा काही सल्ला देतात की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये ज्या अलग अलग जागा आहेत किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये BJP जिथं दुर्बल आहे किंवा जिथे BJP ताकदवर आहे अशा ठिकाणी काँग्रेसने कशी व्यूहरचना रचावी आणि निवडणुकीचा शास्त्रीय अंदाज बांधण्याच्या पद्धतीने महत्त्वाचा भाग म्हणजे जनमताचा कौल, सर्वेक्षण आणि गणन. सध्या कुठलेही सर्वेक्षण इंडिया आघाडीचा विजय होणार किंवा भाजपचा पराभव होणार असे सांगत नाही खरे, पण जर विरोधी पक्षाकडे व्यूहरचना असेल आणि कल्पकतेपणे ते राबवण्याची राजकीय शक्ती असेल तर भाजपची 273हून कमी जागावर अडवता येऊ शकते, असं त्यांचं प्रांजळ मत आहे. तर हे मत जेव्हा ते मांडतात तेव्हा कधीकधी असं वाटतं की ते मूर्खाच्या नंदनात वावरत आहेत. कारण ते जरी मोठे स्ट्रॅटेजिक असले आणि निवडणूक विश्लेषक म्हणून सुद्धा त्यांनी काही वर्ष काम केलेलं असलं तरीसुद्धा आजच्या भारतातल्या नागरिकांच्या इच्छा आकांक्षा ह्या त्यांना नीट समजल्या नाही. भारत कुठल्या दिशेला चालल्या, तिथल्या नागरिकांना काय हवं, मग ते कुठल्याही समाज असो, असं काही नाही की सगळेच अल्पसंख्याक हे BJPच्या किंवा आजच्या सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या विरोधात आहे. तर जेव्हा अल्पसंख्याकांना वेगवेगळ्या पद्धतीने हे आजचं सरकार काही सवलती किंवा फायदा देत असेल तर नक्की त्याच्यातले 4 लोक त्या पक्षाला चांगले म्हणत असतात. तसंच पूर्वीचा दलित समाज, पूर्वीचा आदिवासी समाज आणि आजचा समाज यात फार मोठं अंतर पडलेलं आहे. पूर्वी दलित, आदिवासी, अल्पसंख्याक हे काँग्रेसच्या पाठीमागे उभे होते. तसंच मध्यम वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातला सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या पाठीमागे उभे होते, पण आज तसं दिसत नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे विश्लेषण खरं तर त्यांनी मांडायला हवं, पण तसं काही दिसत नाही. फक्त काँग्रेसने निवडून यावं आणि BJPने पराजित व्हावं
ह्या विचारांचे प्रेरित होत ते वेगवेगळ्या पद्धतीने मतं मांडत असतात. पण आज घडीला मोदीविषयी जनमानसात असणारी प्रतिमा किंवा राजकीय स्तरावर त्यांना मिळणारे महत्त्व आणि देशाचं महत्त्व त्यांनी जागतिक स्तरावर किती मोठ्या प्रमाणात वाढवलं, त्याला एक विशिष्ट प्रकारचा दर्जा दिला आणि भारताची जी पॉलिसी आहे 10 वर्षापूर्वीची काँग्रेस काळातली, त्यात किती मोठ्या प्रमाणात बदल करून आज भारत हक्काने समोरच्या देशाला ठणकावून सांगू शकतो, हे काँग्रेसच्या काळात घडत नव्हतं. तसंच 10 वर्षानंतर आजचे झालेले बदल हे फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना समजू लागले. त्यामुळे लोक BJP आणि मोदीच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात उभे राहिले. मग यात विशिष्ट समाज कमी जास्त प्रमाणात मोदीच्या बाजूला असेल किंवा नसेल, पण नक्कीच सगळे समाज मोठ्या प्रमाणात मोदीची पाठराखण करून त्यांना मतं देऊ लागले. तेव्हा ज्याला आपण जमिनी स्तरावर काम करणं म्हणतो, हे योगेंद्र यादव पूर्ण भारतभर जरी फिरत असले, लोकांची नाडी समजून घेत असले, लोकांचा विचार त्यांना कळत असेल, तरीही मला असं प्रामाणिकपणे वाटतं की या ठिकाणी योगेंद्र यादव हे कमी पडतायत. तेव्हा त्यांनी अजून एकदा जनमानसाचा कौल घ्यावा, सामान्य माणसांना नीट समजून घ्यावं आणि मग आपली मतं मांडावीत. कारण त्यांची ही जी मतं आहेत ती खूप एकतर्फी आणि एका पक्षाला, एका संघटनेला प्रोत्साहित करणारे आहेत आणि दुसऱ्या संघटनेला, दुसऱ्या पक्षाला विरोध करणारे आहेत, असं मला वाटतं. किंवा एक विश्लेषक, एक समाजसुधारक, एक राजकीय विश्लेषक हा कसा असू नये, हे आपल्याला या ठिकाणी योगेंद्र यादवाच्या भाषणामधून, त्यांच्या लेखामधून दिसून येतं. तेव्हा योगेंद्र यादवांनी काय मतं मांडावीत आणि त्यांनी कुठल्या पक्षाची भूमिका घ्यावी हा त्यांचा स्वतंत्र विषय असेल, तरीसुद्धा जेव्हा ते लोकांमध्ये येतात, लोकांशी बोलतात आणि लेख लिहून लोकांना काही गोष्टी सांगतात, तेव्हा त्यांनी ह्या गोष्टीचा विचार नक्की करावा की आपण लोकांचा मतं मांडतो की आपली व्यक्तिगत मतं मांडतो, की जे मतं हे लोकांना फारसे स्वीकार्य नाही आणि आपण हा वेगळ्या विश्वात राहून काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो, असं मला तरी वाटतं. तेव्हा माझा हा योगेंद्र यादवांना विरोध नसून फक्त मला असं वाटतं की त्यांची भूमिका ही समसमान असावी, कुठल्याही बाजूला न झुकता एक विश्लेषक म्हणून, एक राजकीय विचारवंत म्हणून आणि एक उत्तम समाजसेवक म्हणून त्यांची भूमिका सगळ्या लोकांना पटेल असं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न करावा, असं या ठिकाणी मला वाटतं. आणि मला असं अजून वाटतं की जरी योगेंद्र यादव खूप सन्माननीय व्यक्ती असतील आणि मी त्यांचा सन्मान करतो, तरीसुद्धा समाजामध्ये जेव्हा ते काही मतं मांडतात, तेव्हा ती मतं कितपत योग्य आहेत आणि ती संतुलित आहेत की नाही याचा विचार त्यांनी नक्की करावा, असं मला वाटतं. नमस्कार.